नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्ड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे की हार्ट शेपला परफेक्ट फिनिशिंग कशी द्यायची. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण एक पातेलं ठेवून घेऊया गॅसवर लो फ्लेमवर आणि त्यात असं एक स्टँड ठेवूया. आणि आता आपण बघूया की प्रीमिक्स किती घ्यायचं. तर इथे मी कपाने मोजून घेतलं आहे. तर 1 कप प्रीमिक्स घ्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे मशीन असेल, आपल्याला 160 ते 170 ग्राम प्रीमिक्स घ्यायचं आहे. तर आता आपण यात थोडं थोडं पाणी ॲड करणार आहे आणि त्याला व्यवस्थित त्याचं एक बॅटर तयार करणार आहे. आपल्याला पाणी हे प्रीमिक्सच्या कन्सिस्टन्सीनुसार ॲड करायचं आहे. एकदम आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे. थोडं थोडं जसं जसं ती घट्ट होईल आपण त्याला व्यवस्थित म्हणजे फेटू तसं आपल्याला त्यात पाणी ॲड करायचं, जेवढं त्यात लागेल तेवढं. आणि प्रत्येक प्रीमिक्समध्ये पाणी हे थोडं वेगळ्या वेगळ्या प्रमाणात लागते. तर पाण्याचं हे काही मोजमाप आपण परफेक्ट घेऊ शकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे आता हे थोडं घट्ट आहे, तर आपल्याला अजून थोडं पाणी त्यात ॲड करायचं आहे. तर असं आपण अजून थोडं पाणी ॲड करून घेऊया आणि त्याला व्यवस्थित फेटून घेऊया. तर त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी व्यवस्थित मेंटेन करायची आहे. अशा प्रकारची आपल्याला त्याचा कन्सिस्टन्सी हवी आहे. तर आता आपण हे जे आपलं प्रीमिक्स असते रेडीमेड, त्यात आपल्याला बाकी काही ॲड करायची गरज नसते. आपल्याला त्यात फक्त ऑइल ॲड करायचं असते. तर ऑइल मी इथे 1 टेबलस्पून ॲड करत आहे. तर याला कोणताही स्मेल नाही आहे असं आपल्याला ऑइल घ्यायचं आहे. आपल्याला शेंगदाण्याचं किंवा आणखी सरसोचं ऑइल घ्यायचं नाही. तर आता आपण हा एक टीन तयार करून ठेवलेला आहे. मी त्याला बटर पेपर टाकलेला आहे आणि त्याला ऑइल लावून घेतलेलं आहे. आणि आता आपलं हे जे बॅटर आहे ते आपण त्यात ओतून घेऊया. तर ओतून घेतल्यावर आपल्याला ते व्यवस्थित सर्व साईडने पसरून घ्यायचं आहे. कारण की गोल टीनमध्ये काय होतं ना, की व्यवस्थित बॅटर टाकल्या सर्व साईडने व्यवस्थित पोचते. पण जे स्क्वेअर शेप असतात, हार्ड शेप असतात, त्यात व्यवस्थित पोचत नाही. तर आपल्याला ते स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थित त्याला सर्व साईडने पसरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने ते सर्व साईडने व्यवस्थित एकसारखं करायचं आहे आपल्याला. आणि नंतर आपल्याला जो आपला टीन आहे त्याला टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून एअर बबल्स निघून जातील. मग जे आपण पातेलं ठेवलं होतं प्रीहीट करायला 5 मिनटं आधी, तर ते आता प्रीहीट झालेलं आहे. तर त्यात आपल्याला हा टीन ठेवून द्यायचा आहे. आपल्याला खाली मीठ वगैरे काही टाकायचं नाही आहे. नुसतं आपल्याला पातेलं ठेवायचं आणि त्यात स्टँड ठेवायचं आणि त्यात आपला हे ठेवायचं आहे, टीन ठेवायचं आहे. तर त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि आपल्याला 30 मिनटे बेक करायचं आहे. आणि आता 30 मिनटे झाल्यावर आपण आपला केक बेक झाला आहे का बघूया. तर हा एकदम परफेक्ट बेक झालेला आहे. तर आता आपण याला थंड करून घेऊया थोड्या वेळ आणि केकला सुरुवात करूया. तर आता हा केक आपला एकदम थंड झालेला आहे आणि आता याला मी काढून घेत आहे. तर आपल्याला काढण्यासाठी डायरेक्ट आपण जर टॅप केला तर तो निघणार नाही. तर आपल्याला कडा त्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे. तर चाकूच्या साहाय्याने आपल्याला कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि आपला हा केक तयार आहे. तर आता मी याच्या सुरीच्या साहाय्याने 3 लेअर करून घेणार आहे. तर आपल्याला लेअर करण्यासाठी आपण धाग्याचा पण उपयोग करू शकतो किंवा सुरीचा पण उपयोग करू शकतो. तर आता मी इथे सुरीचा उपयोग करत आहे. आपल्याला थोडं आपल्याला कट द्यायचा आहे सर्व साईडने आणि मग एकदम पूर्ण लेअर कट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली पहिली लेअर एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. तर अशाच प्रकारे आपण दुसरी लेअर पण तयार करूया. तर आपल्याला थोडं सर्व साईडने व्यवस्थित कट द्यायचं आहे, जेणेकरून आपला केक एकसारखा कापला जाईल. तर अशा प्रकारे आपली ही दुसरी लेअर पण तयार झालेली आहे. तर ह्या आपल्या अशा प्रकारे 3 लेअर परफेक्ट तयार झालेले आहे. तर आता बघूया आपण क्रीम. तर क्रीम करण्यासाठी मी इथे लिक्विड फॉर्ममध्ये क्रीम घेतलेलं होतं 1 कप. आणि जर आपण ग्रॅमच्या मशीनने मोजून घेतलं तर आपल्याला 200 ग्रॅम तरी क्रीम हाफ kg केकसाठी लागणार असते. तर मी लिक्विड फॉर्ममध्ये चिल्ड क्रीम घेतलं होतं आणि त्याला मी व्यवस्थित बीट करून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हाय स्पीडनेच त्याला बीट करायचं आहे. आणि जेव्हाही आपण क्रीम करायला घेतो तर ते लिक्विड फॉर्ममध्ये असते आणि नंतर मग ते थोडं घट्टसर होत जाते. ते एकदम घट्ट होत नाही. क्रीम करायला आपल्याला 5-7 मिनटे तरी लागू शकतात. तर जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात तर आपण काय करू शकतो, तर आपण खाली आईस क्यूब एखाद्या पातेल्यात घेऊ शकतो आणि त्यात आपलं हे जो आपला बाऊल आहे तो ठेवू शकतो. म्हणजे त्याने काय होईल, आपलं क्रीम चिल्ड राहील आणि लवकर बीट होईल. तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित क्रीम बीट करून घ्यायचं आणि मध्ये आपली मशीन जी आहे ती बंद करायची आणि लगेच चालू करायची. त्याने आपली मशीन पण जास्त काळ टिकेल. तर हे बघा, आपलं क्रीम आता थोडं घट्टसर होत आहे, म्हणजे ते बीट होतं आहे व्यवस्थित. आणि आपल्याला क्रीममध्ये अशा लायनिंग दिसायला लागतील. तर जेव्हा आपल्याला लायनिंग दिसायला लागतील म्हणजे आपलं क्रीम व्यवस्थित बीट होत आहे. तर ते असं घट्ट होत थोडं जास्त फ्लफी होत राहील आणि
आणि क्रीमसुद्धा आपलं थोडं जास्त दिसायला लागेल. म्हणजे आधी आपण लिक्विड फॉर्ममध्ये 1 कप घेतलं होतं, तर आता हे आपला बाउल अर्ध्यापर्यंत तरी भरायला लागेल. तर अशाच प्रकारे आपल्याला क्रीम व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे. आणि हे बघा आपलं क्रीम व्यवस्थित बीट होत आहे. हे बघा आता आपलं क्रीम किती घट्ट झालेलं आहे आणि खूप फ्लफी दिसत आहे ते. आणि अशा प्रकारे आपल्याला क्रीम हवं आहे. तर तरी पण आपण थोडंसं अजून बीट करून घेऊ, कारण की गरमीचे दिवस आहे त्यामुळे ते लवकर मेल्ट होईल, म्हणून थोडं जास्त प्रमाणात आपण बीट करून घेऊ. तर क्रीम हे परफेक्ट बीट झालं आहे हे कसं ओळखायचं? तर क्रीम जेव्हा परफेक्ट बीट होते तेव्हा बघा हे आपली मशीन आहे, त्याचे जे पाते आहे आधी ती आपल्याला वर दिसायची, पण आता ती आपल्याला एकदम म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी जी वाढली आहे त्यामुळे ते आतमध्ये पण जात आहेत आणि ते असे भरून आलेले आहे आणि आपल्याला मशीन पण आपल्याला जड लागायला लागली आहे हाताला. तर हे बघा आता आपलं क्रीम एकदम पूर्णपणे घट्ट झालेलं आपल्याला जाणवत आहे. तर हे आता परफेक्ट बीट झालेलं आहे. आणि आता जर आपण मशीनचे पाते काढून बघितले तर बघा हे आपल्याला एकदम भरून आलेले दिसतील, म्हणजे परफेक्ट झालं. आता हा आपला चॉकलेट केक आहे, म्हणून यात मी गनाश तयार करून घेतलेला आहे आणि 2-3 चम्मच यात गनाश ॲड केलेला आहे. आणि थोडं क्रीमी व्हाईट बाजूला काढून ठेवलेलं आहे, कारण की आपला हा जो केक आहे आतून जरी चॉकलेट असला तरी वरची त्याची डिझाईन आहे ती व्हाईट कलरने आहे, म्हणून मी थोडं क्रीम बाजूला काढून ठेवलेलं आहे. आणि यात गनाश जे मिक्स केलं आहे त्यात पण आपण एकदा बीटर फिरवून घेऊ, जेणेकरून जे चॉकलेटचं गनाश आहे ते व्यवस्थित मिक्स होईल. आणि आता आपण करूया केकला सुरुवात. तर मी सर्वात आधी टर्न टेबलला थोडं क्रीम लावून घेतलं आहे आणि जी मधली लेअर आहे ती मी सर्वात खाली ठेवलेली आहे. आणि त्याला मी एका बाउलमध्ये थोडं पाणी घेतलं होतं आणि त्यात चॉकलेट गनाशचे थोडेसं अर्धा चम्मच मिक्स केलं होतं आणि ते पण मी त्याने सोप करून घेतलं आहे. आणि त्यानंतर मी पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट गनाश मिक्स केलेलं क्रीम भरून घेतलेलं आहे आणि त्याने मी ते सर्व साईडने व्यवस्थित पसरवून लावून घेत आहे. आणि नंतर आपल्याला हे स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला स्पॅच्युलाच्या साहाय्याने ते व्यवस्थित एकसारखं लावून घ्यायचं. आपण डायरेक्ट स्पॅच्युलाने पण लावू शकतो. त्यावर नंतर मी जे आपलं चॉकलेटचं गनाश बनवलेलं आहे त्याची लेअर दिलेली आहे आणि त्याला पण व्यवस्थित स्पॅच्युलाच्या साहाय्याने सर्व साईडने पसरून घेतलेलं आहे. नंतर यावर आपल्याला चोको चिप्स टाकून घ्यायचे आहे. आणि चोको चिप्स जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही चॉकलेटचे थोडे बारीक तुकडे पण त्यावर टाकू शकता. नंतर मी जी सर्वात वरची लेअर आहे ती ठेवलेली आहे 2 नंबरवर आणि त्याला पण सोप करून घेतलेलं आहे. आणि त्यावर पण पायपिंग बॅगने जे आपलं चॉकलेट मिक्स केलेलं क्रीम होतं त्याने लेअर दिलेली आहे. आणि याला पण आपल्याला व्यवस्थित सर्व साईडने लावून घ्यायचं आहे आणि नंतर स्पॅच्युलाच्या साहाय्याने याला सर्वीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हार्ट शेपला तुम्ही जर पायपिंग बॅगमध्ये भरून फिनिशिंग देण्याचा प्रयत्न केला तर ती एकदम परफेक्ट येईल. आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने दिली तर त्याचा हार्ट शेप थोडा दबण्याची भीती आपल्याला जास्त असेल, म्हणून शक्यतोवर आपण पायपिंग बॅगमध्ये भरूनच फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करायचा. आणि नंतर मी त्या क्रीमच्या लेअरवर गनाशची लेअर पुन्हा टाकून घेतलेली आहे आणि त्यावर मी चोको चिप्स टाकून घेतलेले आहे. तर आपण आता यावर सर्वात वरची लेअर ठेवून घेऊया. तर ही लेअर आपली जी बटर पेपरच्या साईडची सर्वात खालची लेअर असते ती आपल्याला वरच्या बाजूने ठेवायची आहे. आणि आता वरच्या बाजूने पण आपल्याला सोप करून घ्यायचं आहे पाण्याने. नंतर आता मला हे केकची डिझाईन व्हाईट कलरने करायची होती, तर मी पायपिंग बॅगमध्ये जे आपण बाजूला काढून ठेवलेलं व्हाईट क्रीम होतं ते भरून घेतलेलं आहे आणि त्याने मी इथे साईडने ते लावून घेत आहे सर्व साईडने. जर आपण पायपिंग बॅगमध्ये भरून जर स्क्वेअर शेप असो किंवा हार्ट शेप असो याला जर फिनिशिंग देण्याचा प्रयत्न केला तर ती एकदम छान येते, परफेक्ट येते. तर असं सर्व साईडने आपल्याला व्यवस्थित क्रीम लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला स्पॅच्युलाने ते एकसारखं करून घ्यायचं आहे. वरच्या साईडने आपल्याला त्याला स्पॅच्युलाने फिनिशिंग द्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण त्याला फिनिशिंग देऊ शकतो. आणि साईडने पण मी थोडा स्पॅच्युला फिरवून घेत आहे. नंतर आपल्याला क्रॅपरने पण त्याला फिनिशिंग देता येईल. तर आपण आता इथे क्रॅपर घेऊया आणि क्रॅपरने व्यवस्थित त्याला फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करूया. आणि त्याच्या शेपकडे आपल्याला थोडं लक्ष द्यावं लागेल, कारण की जेव्हा आपण राऊंड शेपला क्रॅपरने फिनिशिंग देतो तेव्हा आपण राऊंड डायरेक्ट आपल्याला देता येते, पण स्क्वेअर शेपला किंवा हार्ट शेपला फिनिशिंग देताना आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते. तर अशा प्रकारे आपल्याला त्याचा शेप लक्षात घेऊन क्रॅपर फिरवावे लागेल. अशा प्रकारे आपल्याला सर्व साईडने क्रॅपर व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि त्याचे जे कॉर्नर आहे त्याला एकदम शार्प करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि वरच्या साईडने जे पण एक्स्ट्रा क्रीम आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जिथे क्रीम थोडं वाटते आपल्याला कमी आहे तिथे लावून घ्यायचं आहे. तर हे बघा आता आपला हार्ट शेप हा थोडा व्यवस्थित दिसायला लागलेला आहे, तरी पण आपण अजून थोडी त्याला फिनिशिंग देऊया. तर जिथे मला क्रीम कमी वाटलं तिथे मी लावून घेतलं आहे आणि क्रॅपरच्या साहाय्याने मी अजून त्याला फिनिशिंग देण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित त्याला
फिनिशिंग द्यायची आणि त्याचे कॉर्नर एकदम शार्प करायचे आहे. वरच्या साईडचं क्रीम आपल्याला अजून एक्स्ट्रा काढून घ्यायचं. असं आपल्याला 2-3 वेळा तरी करावंच लागेल. आता आपला केक पूर्ण रेडी झालेला आहे. तर आता मी इथे ऑइल ब्रश घेतला आहे आणि त्याने मी अशा लायनिंग काढून घेत आहे. तर अशाच प्रकारे ऑइल ब्रशने मी सर्व साईडने लायनिंग काढून घेतलेले आहे आणि वरच्या साईडने पण मी ऑइल ब्रशनेच लायनिंग काढून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे मी सर्व ऑइल ब्रशनेच केकला कव्हर करून घेतलेलं आहे. तर आता करूया आपल्या केकला आपण डेकोरेट. तर डेकोरेट करण्यासाठी माझ्याकडे इथे कपलचा टॅग आहे, तर तो मी इथे लावून घेतलेला आहे आणि हार्ट्सचे थोडे रेड, पिंक आणि व्हाईट असे स्प्रिंकल्स आहेत माझ्याकडे. तर मी ते लावून घेत आहे इथे. आणि मला जेव्हाही ऑर्डर येतात तेव्हा मी काय करते, माझ्या कस्टमरला 4-5 डिझाईन पाठवते आणि त्यापैकी ते जे सिलेक्ट करतात ती पूर्ण डिझाईन मी करण्याचा प्रयत्न करते. तर जशी माझ्या कस्टमरने मला डिझाईन दिली होती त्याप्रकारे मी इथे हार्ट शेपचे स्प्रिंकल्स वगैरे लावून घेतले आणि व्हाईट बॉल्स वगैरे पण साईडने किंवा मधात वगैरे टाकून घेतलेले आहे. तर हा आपला केक पूर्ण स्प्रिंकल्स वगैरे टाकून झालेला आहे. तर आता आपण खालच्या साईडने त्याला बॉर्डर करून घेऊया. तर बॉर्डर करण्यासाठी मी इथे पिंक क्रीम वापरलेला आहे आणि त्याने केकला बॉर्डर करून घेत आहे. तर अशा प्रकारे सर्व साईडने आपण बॉर्डर करून घेऊया. आणि बॉर्डर ही मी एकदम छोटी ठेवलेली आहे कारण की केक हा एकदम सिम्पल अँड सोबर आहे, तर त्याला जास्त जाड बॉर्डर ही सूट झाली नसती, म्हणून मी बॉर्डर पण एकदम छोटीच ठेवलेली आहे. खालच्या साईडची बॉर्डर आपली कंप्लीट झालेली आहे. तर आपण वरच्या साईडने पण अशी छोटी बॉर्डर करून घेऊया. त्याने काय होईल, जो आपला केकचा आकार आहे तो अजून उठून दिसेल. तर अशा प्रकारे वरच्या साईडने पण आपण बॉर्डर पूर्ण काढून घेऊया. आणि त्यानंतर मी एक पिंक कलरनेच रोज बनवून घेतलेलं होतं, ते मी इथे खालच्या साईडने लावून घेत आहे. तर ज्या कपलची ॲनिव्हर्सरी होती त्या कपलचे मी इथे नाव लिहून घेतलेले आहे. फाउंडरने आणि शुगर पेनने मी इथे ते नाव लिहून घेतलेले आहे आणि वरच्या साईडने मी ॲनिव्हर्सरीचा टॅग लावून घेतलेला आहे. तर हा आपला केक डेकोरेट करून झालेला आहे. तर या केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.